विविध गटातील राजकारणात उलथापालथ. भाजपाचा सुरक्षित गट आता अस्थिर, राष्ट्रवादीचं पारडं जड. नमस्कार मंडळी, मी विशाल ताटे देशमुख. लोकविकास न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत विविध गटातील बदलतं राजकीय समीकरण. जिथे सुरुवातीला भाजपाचा मजबूत प्रभाव दिसला होता, तिथे आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपाचा मजबूत गट, पण नंतर काय झालं? विविध गणात सुरुवातीच्या काळात फक्त 2च अर्ज होते, भाजपाकडून सुनीता बारस्कर तर उबाटा गटाकडून शिवसेनेच्या स्नेहलसाठी. आणि त्यानंतर दिलीप नवनरे यांनी अपक्ष अर्ज भरत वातावरणात खळबळ उडवली होती. मात्र त्यांनी अचानक अर्ज मागे घेत राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आणि इथे समीकरण बदलायला खरी सुरुवात झाली. मतदानात विभाजन, गट 3 तुकड्यात. या निर्णायक निर्णयानंतर मतदानाचे समीकरण 3 बाजूमध्ये विभागले गेले. स्वप्नील कदम यांचा गट स्नेहलसाठी यांच्या बाजूला झुकला. अरुण बारस्कर यांचे सर्व मतदार भाजपाच्या पारड्यात गेले, तर लोकनेते शिवाजी पाटील यांचं मतदान घड्याळाकडे वळले. त्यामुळे त्या काळात भाजपाचे पारडे थोडेफार जड वाटत होते. पण पाठीमागील 2 दिवसात समीकरणे वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली. गेल्या 2 दिवसात मोठमोठे राजकीय बदल झालेले पाहावयास मिळाले. त्यावेळी जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले बळीराम काका साठे व पंचायत समितीसाठी उभा असलेल्या अंबिका लामकाने या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकनेते शिवाजी पाटील, दिगंबर बाबा नन्नवरे, पांडुरंग साखरे यांनी राष्ट्रवादीला उघडपणे पाठिंबा दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादीत मोठा लोंढा व गट प्रवेश झालेला पाहावयास मिळाला. विविध अर्पणच्या सरपंच अर्चना नन्नवरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत अनेक कार्यकर्त्यांचा लोंढा राष्ट्रवादीकडे वळवला. त्यामध्ये विठ्ठल नन्नवरे, सोमशंकर गोंगडे, अभिमान अलकुंडे, तानाजी साठे, महेश साळुंके, इर्शाद इनामदार, मनोज कौईके, सुनील देवकुळे, तुकाराम साठे, संभाजी नन्नवरे, अविनाश साठे, शंकर साठे, समाधान जगदाळे, समाधान धोत्रे, रणजित नन्नवरे यासारख्या अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत राजकीय वातावरण अक्षरशः तापवलं. आणि आज 4 जानेवारी मोठा धक्काच मानला जातो, कारण शिवाजी नन्नवरे यांनी राजू खरे यांच्या पदयात्रेमध्ये सामील होत राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला. उपसरपंच नारायण सरोगड यांनीही राजू खरे यांच्या शब्दाला मान देत राष्ट्रवादीमध्ये सहभाग नोंदवला. मित्रहो, आता समीकरण काय? सध्या आपण पाहता राष्ट्रवादीचे पारडे मोठ्या प्रमाणात जड होताना दिसत आहे. सुरक्षित वाटला जाणारा भाजपाचा गट कमकुवत होताना दिसतोय. अजूनही काही तट आणि गट राष्ट्रवादीला पाठिंबा देतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते. त्याचबरोबर येणाऱ्या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या घडामोडी मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. येणाऱ्या 4 दिवसात विविध गणातील वातावरणात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे पारडे जड, भाजपाचा बेस ढासळताना सध्या दिसून येत आहे. आता पुढील 2 दिवसात कुठला नवा कल निर्माण होईल हे पाहणे उत्सुकीचे आहे. त्याचबरोबर मित्रहो, सगळ्यात महत्वाचा, जर मतदारसंघ किंवा मतदार राजा कोणत्या व्यक्तीला मतदान करतो, पक्षाला की व्यक्तीला पाहून मतदान करतो, हे प्रत्यक्षात पाहणं गरजेचं आहे. आणि प्रत्यक्षात हे सध्या राष्ट्रवादीकडे असणारा कल देखील आपल्याला मतदानानंतर 9 तारखेला समजून येणार आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष देऊन राहूया आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विशाल ताटे देशमुख. धन्यवाद.